छाळ गेले काही जमलं नाही कोणती नाही छाळ गेलं ती लिपून झालं त्याच्या माग आपल्या हायवे गाडीचं चाक हे बरं बघा बिकत का नाही माग असं चाक बिकत असतं बरं का मावले आणि कवा बिकत त्याचा पत्ता नाही कवडलं शिपायाने सांगितलं महाराज सुट्टी आहे तुम्हाला रामन भाऊनी सोडला कुंभाराच्या घरी गेला कोरं गाड घाललो एक कांबट आणली मशानभूमीवर गेले तर हडकं टाकले त्या गाडग्यामध्ये मोतीची कावड वाढली त्याला श्रावण बाळ चालला होता आपल्या आई वडिलाची कावड घेऊन काशीला त्याप्रमाणे त्यांनी कावड खांद्यावर घेतली रामन भावड्याने कावड घेऊन चालता चालता रे लागली भाऊयाची सासर भाऊयाची सासरवाडी लागली ताना आणलं त्यांना तिथून गावातल्या लोकांनी कधी ओळख नाही पाळख नाही आता पाहुणे म्हणलं जपावं लागत मग त्यांची आजीची केली मालक आले म्हणून त्या बाईने काय केलं बालकाची आरस करून आणि बोलायला आलं हिरामन भावड्याला त्याच्या ध्यानात आलं की माग मित्राचा घात झाला आपलं काय होतं काय नाही रामन भाऊरी हुशार होता पानगाव गेला असा पाल झालो आपला बर एक डोळा थोडा तलवारीकडे एक फुला बायकोकडे पतिवार्ता मावली होती थोड्या टायमाला आधी ववाळी ती त्यांना म्हणती उठा महाराज त्याने नाकावाट शिवसोयडे दाटूनच काय नाही सोया काय म्हणजे घरात त्याला झोपच नाही होते खाते खाते मिनटा गोर सुरू झाला ववाळून ववाळून कटाळली ती बाई पण तिचा नियम होता बरं का 12 वाजता झाली देवीच्या पूजेला लोकांचा कापूस याचा नियम असतो रोज 12 वाजता कुठं जायची देवीची पूजा करायला बर ती बाई देवीच्या पूजाला निघली रामन भावड्याजवळ डोक्यात ती काठी होती ती पाठी मागून निघाला त्याच्या मनात पाकुळ काय येऊ लागले मित्राचा घात झाला दीपकाच्या मणी नाही तुझा भाव चोरी असा अवसारखा दिशे दिव्याला काही घेणं देणं नाही काही नाही उचलून घरानं नाही काही नाही आपल्या जवळून नेलं ते कसा बघायचं नाही आपण सांगितल्याशिवाय राहायचं नाही की तुमची पिशी पडली बरं का बाई
ध्यान का तुमचं काय असेल ते बघा बा, आम्हाला काय माहिती पिशी पाहिलं सांग का आपण आपल्याला ध्यान राहायचं नाही पाहिजे विसर भोळ्या माणूस म्हणतो ना तुमचं राहिले म्हणजे पिशवीचं उदाहरण घेतलं रे बाबा. हा, ती पिशी चापून मध्ये हात काय का मग अशा वेळेला हे देवळ गावात ये आणि त्यांचं होतं गावाच्या बाहेर गावाला गावकुश आणि एसटीच्या बाहेर बाई निघाली. मग त्याच्या मनात एक एक पापड काय येऊ लागल्या. वा रे वा गावात कुणी नाही नजर पाडावा जोडीदार प्राणात वागा हा जाईल. देवीचं रावलं होतं आता ते देवळं मोठा गेले त्या देवळात त्याच्यात माणसाला घुसत असं दरवाजा मग त्या दरवाजामुळे ती बाई आतमध्ये गेली ती टांगा देवीचा एवढा एवढा टांगाला ती बाहेर उभा राहिला कुणी नजर पाडावं याच्या मनात हे पण तिथे नजर पाडायला कोणीच नाही. कोणी जगदंबा माता पाव मला जगदंबे भवानी 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 राजा मंगळवारी राजा मंगळवारी राजा मंगळवारी राजा मंगळवारी पुनवारी पुनवारी तुझ्या दरबारी भवानी पाव मला जगदंबे 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 भवानी. सांगायला गेलं तर पुष्कळीवर बाबा देवीची भक्ती चालली आली आणि भक्तासाठी देवाला यावं लागत असतं बरं का. पण तशी मनातून भक्ती पाहिजे. भक्तीचा पत्ता नाही लोकार बोलायचं. ह्या देवी कशी आता तुम्ही काय कळला तासभर 2 तास तुम्ही ड्युटी केली बरं का आणि ज्याने केली त्याची खुशी राहील. पण हे नवरात्र आहे गावगाव देवीचे कार्यक्रम चालू येतं नेमाप्रमाणे आपलं काही कळणं आपल्याला काही येत नाही. पण फराळच खाल का अरे बाबा देवीचे टाळ्या वाजल्या अंबाबाई अंबाबाई म्हणून तरी ती आपल्या काम येणारी हे म्हणायचं. आता मला भाज्या येत नाही पण मी भाजनावाल्यापाशी जाऊन टाळ्या वाजायच्या इठ्ठल इठ्ठल कवायना. आपल्याला सापडत नाही ना आपण पण इठ्ठल इठ्ठल तर येतं का नाही ते कवडीत टाकायची बाया जागेवर बाया वेळेत जाऊ दोघी जण एकच गळा यायचा. हा असं काढायचं. मग ते देवस्थान तुम्हाला साथ देईल आणि त्या देवीची पूजा करा ती देवी तुम्हाला साथ देईल. बाकीचे लोक देणार नाही. पैसा येईल दुनिया होईल कामापुरतं कोणी वाढवलं पण खरी कारणा कोणाला येईल देवस्थानाला येईल. सांगायचंही झालं म्हणून सांगितलं तुम्हाला की बाई भक्ती करती आणि भक्तासाठी देवीला यावं लागलं. त्या दगडातून निघाली देवी शिवपादार कोणासाठी आली भक्तासाठी आणि भक्त तसाच होता आपल्याला अवघड का आली. देवीने विचारलं माग तुला काय मागायचं ती आपलं
सांगा बरं, आपल्याला विचारलं आपण मागे असतो. अर्ध्या पारगावच्या वावरात सहज माहिती आपण काय मागतो ना आपला ठेपा नाही. मग आपल्याला देवस्थान काही येडे आहे काय द्यायला द्यायला. मोठमोठे संत होऊन गेले, महात्मे होऊन गेले, त्याने आपला ध्येय जाळला. आपली तितकी भक्ती होत नाही, पण कामाकामी का व्हायना. सांगितलं देवी माता पती राव दे खुशाल तुला नवीन मशाल शिर कमाळ वाईट तुला आपण केळीचं कमळ वाहत असतो, पण तिने स्वतःच तोडून टाकलं मुंडक देवीच्या पायावर. हे पाहिलं त्याची महाकाली हेरामन भाऊ गेली. आतमध्ये आला मला वारे देवी, चांगली देवी माणसं खाती गेली. तो पायड्याला खजीर उचलला आणि आपल्या पोटाला झाला. देवीने मानकाट धरलो, तू मरू नको, तू माझा भक्त आहे. तिची जबान गेलेली तिने मोकळी केल्याने. मी तिला साजीवंत करणार आहे. तू देवळाच्या बाहेर कधी बॉडी किंवा मुतला का होय रे, कधी आला का देवळा, म्हणजे नाही. देवळाच्या बाहेर काढून दिला, धडावर शिर मांडलं, त्या बाईला साजीवंत केलं देवीने. पुन्हा विचारलं देवीने तुला काय मागायचं, ती माग. तिने सांगितलं मला काही नको. लागलं का मग आपला हात एखाद्या मेलेला मढ्याला, एवढं साजीवंत देवाला देवा लागत असते. सांगितलं देवीने जा बाळ, लागला तुमला हात एखाद्या हाडकाला, तो साजीवंत होती. ते ऐकलं हेरामन भाऊदेनी आणि उडी मारली. अरे बाई, तिने व्यवस्थित लगी घरी गेला. जसा होता तसा पालथा छपला. देवी गुप्त झाली. शिपाई पाठीमागून आली आणि डोळे चोळली, जांभळी दिली, तर खरंच झोपला. सांगितलं राणी आपली तंबाखूची पिशी आण. आता कुठे पेटीमध्ये राजाच्या कन्याची हाडकं होती. ही प्रेमात झालेली बाई त्या पेटीमध्ये हात घातला, हाडकाला लागल्याबरोबर हाडाला हाडक शेराला शेत झरावलं. पेटीमध्ये हे कन्या उभी होती पिशी माया सोन्याची डेबी लागली. आता ते पुढे गाडी आणते. ती बाई गेली, गाडीत हात घातला. देवीचं वरदान, शेराला शिर चढावलं. त्या गाडग्यामध्ये मारवाड्याचा मुलगा मोती उभा एवढी विद्वान बाई म्हणून आपल्या पोटशी धरली गेली. मारवाड्याच्या मुलाला वाटलं मायावालीची, म्हणून कुठीच तलवार घेऊन त्याच्या अंगावर धावला. हिरामन भावड्याने तलवार वर धरली. मला मायावाली नाही. तिचा चेहरा केला त्याच्या. कोणासाठी नेलास? तिकडे बघ पेटीमध्ये, तिकडे राजाची कन्या तशी लाईट लागलेली झाडझाड करीत होती. हातातली तलवार खाली पडली. हिरामन भावड्याच्या पायावर त्यांनी लोटंगण घेतलं. चौकादाच्या भेटीला सासूनी सासऱ्याने त्यांना कपडे लत्ते केले. बरं रथ तयार केला आणि त्या रथामध्ये बसवले. त्याचं घेऊन त्या गावाजवळून अशी पालखी जात होती. तिथं रथ उभा केला हिरामन भाऊजानी आणि त्या मारवाड्याच्या मुलीला निरूप लावला. तुझी मावशी आली भेटायला म्हणून.
त्याला देवाला अशाने सांगितलं पाणी वलाडायचे नाही. देवरशी पडीच असेल. पहिलं तसंच होतं. मग त्या बाईने काय